महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अंमली पदार्थ विरोधात पुन्हा कारवाई। मिरज शहरात गांजा विक्री करणार या इसमास जेरबंद करून 3 किलो वजनाचा 75,010 रुपयेचा तयार गांजा जप्त। मे भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोखर माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणील गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे 6 पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इसमांचाच माहिती उपलब्ध करून त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते। त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी पथकाने तात्काळ कारवाई करीत 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका संशयिताला अटक करून त्याचेकडून एकूण 2 किलो 300 ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता। तसेच 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयिताला अटक करून त्याचेकडून एकूण 1 किलो 700 ग्रॅम तयार गांजा असा एकूण 1,50,020 रुपयेचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला होता। तसेच संदीप शिंदे 6 पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखण्याबाबत आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत डी पथकाने पेट्रोलिंग व छापा कारवाईचे प्रमाण वाढविले होते। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिन टिनमेकर यांना 10 मार्च 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे विशाल देवकुळे हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागील बाजूस असणार या बोळात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। सदर बातमीवरून संदीप शिंदे 6 पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले। वरीलप्रमाणे नमूद डी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागील बाजूस असणार या बोळात पंच फोटोग्राफर यांचेसह जाऊन तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात लाल रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला। त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे विशाल भारत देवकुळे वय 37 राहणार चांद कॉलनी मिरज सांगली याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण 75,010 रुपये किंमतीचा 3 किलो वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता तो सदरचा तयार गांजामाल मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने 1 महिन्याचे कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून तिसरी प्रभावी कारवाई केलेली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे इसमांवर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे। जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी समीर फौजदार।